नमस्कार फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण सुंदरचं असं हे बुकेट बनवणार आहे. त्यात आपण ही अशी रिंग ठेवू शकतो, कोणाला गिफ्ट देऊ शकतो किंवा लग्न वेडिंगसाठी वगैरे बनवू शकतो आपण. बघा किती सुंदर दिसते. तर चला आपण बनवूया. तर बघा, बुके बनवण्यासाठी आपण हे 3 कलर घेणार आहेत. तुम्हाला हवं त्या कलरचं तुम्ही बनवू शकता ते. त्यानंतर आपल्याला हा B7000 हा ग्लू लागणार आहे. त्यानंतर हे असं गुलाबाचं एक फूल लागणार आहे आणि एक नीडल लागणार आहे. बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिला हा ब्लू कलरचा धागा घेणार आहे. त्यानंतर एक मॅजिक सर्कल करून घ्यायचे. मॅजिक सर्कल नंतर आपल्याला याच्यामध्ये 6 सिंगल खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. बघा, 6 झाल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा. बघा, इथे स्टार्टिंगला स्लिप स्टिच करून घ्यायची आपण. स्लिप स्टिच केल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबावरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. म्हणजे आपल्याकडे 12 सिंगल खांब होतील. 2 झाले बघा. 3 4 5 6 7 8 9 10. लास्टला इथे 11 आणि 12. बघा, 12 झाल्यावरती स्टार्टिंगला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. एक साखळी घ्यायची. त्यानंतर बघा, हे स्टिच मार्कर लावून घ्यायचे इथे. त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक एक स्टार्टिंगला एक सिंगल खांब त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे. तिथे 2 सिंगल खांब करायचे. तर एक झालेला आहे. पुढच्या स्टिचमध्ये बघा 2 सिंगल खांब. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे, तर तिथे 2 सिंगल खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करू. या राऊंडला आपल्याकडे 18 खांब होतील. बघा, एक सिंगल खांब पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे, तिथे 2 सिंगल खांब. एक सिंगल खांब पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे, तिथे 2 सिंगल खांब. एक सिंगल खांब पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे, तिथे 2 सिंगल खांब. बघा, या प्रकारे हा राऊंड कंप्लीट केलेला आहे आपण. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची स्टार्टिंगला. आता आपल्याला हे 18 खांब झालेले आहेत हे तिसऱ्या राऊंडला. त्यानंतर आता प्रत्येक एक खांबामध्ये डबल खांब करून घ्यायचे, फक्त मागच्या साईडच्या स्टिचमध्ये. बघा, हे वरती ज्या 2 साखळे आले त्याच्या फक्त ह्या मागच्या साईडच्या स्टिचमध्ये करून घ्यायचे. तर बघा, आधी 2 साखळ्या घ्यायच्या. त्यानंतर प्रत्येक एक सिंगल खांबावरती आपल्याला डबल खांब करायचे. एक या राऊंडला 18 डबल खांब होतात ते. तर चला आपण प्रत्येक एक खांबावरती एक डबल खांब या प्रकारे करून घेऊया.
या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची आहे. बघा या प्रकारे दिसेल. आता आपल्याला कमी कमी करत जायचे खांब. तर बघा कसे करायचे. हे आपले 18 खांब आहेत. तर बघा 2 साखळ्या घ्यायच्या पहिल्या. त्यानंतर बघा पहिल्या खांबाच्या इथनं एकदा सुई घालायची, दुसऱ्या याच्यातनं एकदा घालायची, दोघांचं एक करायचं. बघा पहिल्या खांबावरनं एकदा घालायची, दुसऱ्या खांबामधनं एकदा, त्यानंतर हे 2 खांबाचं एक करायचं. सेम बघा दुसऱ्या याला पण सेम त्याच प्रकारे करायचं आहे. बघा या प्रकारे आपण खांब कमी कमी करणार आहेत. हे आपल्या 18 खांब आहेत या राऊंडला. पुढच्या राऊंडला आपल्याकडे 9 खांब राहतील. तर बघा या प्रकारे या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झाला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर 2 साखळ्या. बघा आता आपल्याकडे हे 9 खांब राहिलेले आहेत. 9 खांबला तर बघा पहिल्या याच्यावरती सिंगल खांब डबल खांब करायचं, पुढच्या याला 2 कमी करायचे. पहिला एक झालेला आपला, पुढच्या याच्यात बघा कमी करायचे, तर 2 खांबाचा 1 खांब करायचे. या प्रकारे पुढच्या याच्यामध्ये एक सिंगल डबल खांब, त्याच्या पुढच्याला कमी करायचे. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करू. यानंतर आपल्याकडं 6 खांब राहतील. या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची लास्टला. त्यानंतर एक साखळी घ्यायची. आता आपले हे 6 खांब झालेले आहेत. त्याच्यावरती प्रत्येक याच्यावरती एक सिंगल खांब करायचे. तर चला करून घेऊया. प्रत्येक याच्यावर एक सिंगल खांब. या प्रकारे आपले 6 सिंगल खांब होतील. बघा या प्रकारे 6 झाले. लास्टला इथे स्लिप नॉट करून घेणार आहेत आपण. आणि एक साखळी घेणार आहे आणि स्टिच मार्कर लावून घेणार आहे इथे. तर बघा आता आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबावरती 2 सिंगल खांब करायचे. तर या राऊंडला आपल्याकडे 12 सिंगल खांब होतील. चला या प्रकारे आपण 12 सिंगल खांब करून, प्रकारे 12 सिंगल खांब करून झाले. स्टिच मार्कर काढून स्लिप स्टिच करून घ्यायची इथे. त्यानंतर एक साखळी. त्यानंतर बघा आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचे, पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे ते तिथे 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचे. एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या प्रकारे आपल्याकडं 18 सिंगल खांब होतील या राऊंडला.
बघा, एका सिंगल खांबावर एक सिंगल खांब पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे, तिथे 2 सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. बघा, या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झाला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर एक साखळी स्टिच मार्कर लावून घ्यायचं. बघा, आता आपल्याला 2 स्टिचमध्ये सिंगल खांब करायचे, एक 2 झाले. पुढच्या स्टिचमध्ये एक वाढवायचे, तिथे 2 सिंगल खांब एकच जागेवरती. बघा, एक सिंगल खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल खांब. तर बघा, या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. 2 स्टिचमध्ये सिंगल खांब आणि तिसऱ्या स्टिचमध्ये वाढवायचे, तिथे 2 खांब एका स्टिचमध्ये. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. बघा, एक खांब एक स्टिचमध्ये, पुढच्या स्टिचमध्ये एक खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचं, तिथे 2 खांब एका स्टिचमध्ये. तर बघा, या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे स्टिच करून घ्यायची आणि एक साखळी घ्यायची, स्टिच मार्कर लावून घ्यायचं. त्यानंतर बघा, पुढच्या राऊंडला आता आपल्याला 3 स्टिचमध्ये सिंगल खांब करायचे, चौथ्या स्टिचला वाढवायचे, तिथे 2 खांब एका स्टिचमध्ये करायचे. बघा, हे आपले 3 खांब झाले. आता चौथ्या स्टिचला वाढवायचे, तर एका स्टिचमध्ये 2 सिंगल खांब करायचे. बघा, एक सिंगल खांब, दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, तिसऱ्या स्टिचला वाढवायचे, तर तिथे 2 सिंगल खांब एका जागेवर करून घ्यायचे. एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे, ते एका स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करू. तर बघा, या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची, एक साखळी स्टिच मार्कर लावून घेऊया. त्यानंतर बघा, आता आपल्याला 4 स्टिचमध्ये सिंगल खांब, 5व्या स्टिचला वाढवायचे. हे आपले 3 सिंगल खांब झाले. त्यानंतर हे 4 झाले. 5व्या स्टिचला वाढवायचे, तिथे एका स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब, 4 सिंगल खांब. 5व्या स्टिचला वाढवायचे, तर एका जागेवरती 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब, 4 सिंगल खांब. 5व्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करूया. तर आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. इथे लास्टला स्लिप नॉट करून घ्यायची आहे. हे बघा, या प्रकारे. आता आपल्याला पुढच्या राऊंडला फक्त बघा, या 2 साखळ्या दिसतात, याच्या फक्त मागच्या साईडच्या या साईडच्याच याच्यामध्ये स्टिच करायचं, पुढचं असंच सोडायचं आहे. तर बघा, आपल्याला पहिलं एक खांब झालेलं आहे सिंगल खांब, त्यानंतर पुढचा 2, त्यानंतर 3, 4, 5 सिंगल खांब. नंतर 6व्यामध्ये वाढवायचे, तर एका जागेवरती 2 सिंगल खांब. बघा, एक सिंगल खांब, पुढच्या याच्यात 2 सिंगल खांब, 3,
6व्या स्टिचमध्ये वाढवायचे, तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. तर बघा मागच्या साईडने स्टिच केल्यावरती पुढच्या साईडने या प्रकारे दिसेल. तर चला करून घेऊया. तर बघा या प्रकारे आपण हा राऊंड पण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला आता प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक खांब करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला असे 4 राऊंड कंप्लीट करायचे. प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक खांब. या प्रकारे आपण अजून 4 राऊंड करणार आहेत असेच. चला करून घेऊया. तर बघा या प्रकारे आपण हे बनवलेलं आहे. त्यानंतर आपण आता व्हाईट धागा जॉईन करून घेणार आहेत. तर बघा पहिले गाठ बांधून घ्यायची या प्रकारे, कोणत्या पण एका साईडला जॉईन करून घ्यायचं हे. बघा या प्रकारे. त्यानंतर एक गाठ एक साखळी करायची. त्यानंतर वरती 2 साखळ्या घ्यायच्या. बघा या 3 साखळ्या झाल्या म्हणजे आपल्या. त्यानंतर त्या जागेवरती 2 डबल खांब करून घ्यायचेत आपल्याला. त्यानंतर बघा आता आपल्याला ही जी साखळी आहे त्याच्या एक वेळेस बाहेरच्या साईडने करायचे, एक वेळेस आतल्या साईडने करायचे. तर बघा पहिला आपण बाहेरच्या स्टिचमधनं करतोय. तर बघा एका जागेवरती 3 डबल खांब घ्यायचे. बघा एक झाला, त्यानंतर 2, त्यानंतर हा 3. बघा हे 3 खांब झाले. त्यानंतर आता पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला पुढच्या साईडने करायचे. बघा ह्या साईडने करायचे. तर एका जागेवरती 3 डबल खांब करून घेणार आहेत आपण. दोन झाले बघा आपले. आला असता 3. बघा आतल्या साईडने झालं. आता बाहेरच्या साईडने सेम 3 डबल खांब करून घ्यायचे. एक झाला, त्यानंतर 2, हे 3. बाहेरच्या साईडने झालं. आता आतल्या साईडने बघा एका जागेवरती 3 खांब करून घ्यायचे. एका स्टिचवरती 3 खांब. आतल्या साईडने झालं. आता सेम बाहेरच्या साईडने एक झाला, त्यानंतर 2 आणि हे 3. बघा या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचे. बघा या प्रकारे असे हे झिगझॅग दिसेल. तर चला या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. तर बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर एक साखळी धागा कट करून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे, आणि जास्तीचा आहे तो असा इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर बघा या प्रकारे झालेलं आहे. आता आपण आतमध्ये रिंग लावण्यासाठी बनवूया. बघा हा ब्ल्यू कलरचा धागा घ्यायचा आहे. त्यानंतर एक गाठ बांधून घेणार आहेत आपण. एक गाठ बांधून घेतल्यानंतर 6 साखळ्या करून घ्यायच्यात. 16 साखळ्या करून घ्यायच्यात. बघा एक झाली, 2, 3,
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 बघा 16 साखळीनंतर पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची बघा. जी पहिली साखळी त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 3 साखळ्या करून घ्यायच्यात बघा. वरती 3 साखळ्यानंतर आता आपल्याला प्रत्येक एक साखळीमध्ये एक डबल खांब करायचे. असे 6 डबल खांब करून घ्यायचेत बघा. 3 झाले, 4 5 साखळी धरून आपले 5 झाले. त्यानंतर 6 आणि 7 साखळी धरून आपले 7 डबल खांब करून झाले. त्यानंतर एक साखळी पुढच्या साखळीमध्ये सिंगल खांब करून घ्यायचे 3 बघा. 3 सिंगल खांब करून झाले. त्यानंतर पुढच्या 7 साखळ्यांमध्ये 7 डबल खांब करून घ्यायचे. एक झाला, त्यानंतर 2 3 4 5 5 झाले, 6 आणि लास्टला 7 बघा. 7 झाल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला इथे सिंगल खांब करून घ्यायची. एक जी साखळी राहते तिथे सिंगल खांब करून घ्यायचे. सिंगल खांब केल्यानंतर लास्ट आपण जी साखळी केलेली तिथे स्लिप नॉट करून घ्यायची बघा. या प्रकारे बघा, या प्रकारे दिसेल हे. त्यानंतर आपल्याला प्रत्येक एक खांबाच्या वरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. प्रत्येक एक डबल खांबाच्या वरती 2 सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट झाला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. हे बघा, या प्रकारे दिसेल हे. त्यानंतर हे बघा, आपण हे बाहेरच्या साईडने फक्त खांब केलेले, आतल्या साईडने असं सोडलेले. तर तिथे हे बघा, या प्रकारे स्लिप नॉटने आपण हे अटॅच करणार आहेत. पाहिजे तर तुम्ही सुईने शिवू पण शकता ते, किंवा या प्रकारे अटॅच करू शकता ते. तर बघा, या प्रकारे आपण हे अटॅच करून घेऊ. चला बघा, ह्याच्या आतली जी स्टिच दिसते त्या स्टिचमधनं हे या प्रकारे आपण स्लिप नॉटने अटॅच करणार आहेत. हे या प्रकारे आपण हे अटॅच करून घेतलेले. त्यानंतर एक साखळी घ्यायची, धागा कट करून घ्यायचा आहे बघा. त्यानंतर एक्स्ट्राचा धागा तो इथेच असा हाईट करून घ्यायचा आहे. बघा, या प्रकारे हे दिसेल. इथे आपण रिंग लावू शकतो. त्यानंतर आपण कड्याचं फुल लावण्यासाठी करणार आहोत. सगळ्यात आधी एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं आहे.
त्यानंतर एक साखळी आणि यामध्ये 6 सिंगल खांब करून घ्यायचे. एक झाला, 2, 3, 4, 5, 6. बघा 6 खांब झाल्यानंतर हा धागा ओढून घ्यायचा आणि पहिल्या खांबावरती स्लिप स्टिच करून घ्यायची. तर बघा या प्रकारे स्लिप स्टिच केली. त्यानंतर एक साखळी घ्यायची, स्टिच मार्कर लावून घेणार आहे. त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक एक खांबावर सिंगल खांबावरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे. तर बघा या प्रकारे आपले 12 सिंगल खांब करून झाले दुसऱ्या राऊंडला. त्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची. एक साखळी, त्यानंतर स्टिच मार्कर लावून घ्यायचे. बघा आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये एक खांब, त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे. तिथे 2 सिंगल खांब या प्रकारे आपल्याला हा राऊंड करायचा आहे. तर बघा एक खांब झालेला आहे, पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे. ते तिथे 2 खांब, एक सिंगल खांब, पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे. ते तिथे 2 खांब. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. एक खांब, पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचे. ते तिथे 2 सिंगल खांब. बघा या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे तिसरा. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची. एक साखळी, स्टिच मार्कर लावून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला 2 स्टिचमध्ये एक खांब करायचे. तिसऱ्या स्टिचला वाढवायचे. ते तिथे 2 खांब एकाच जागेवर करायचे. हे 2 सिंगल खांब झाले. तिसऱ्याला वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब. पुढच्या स्टिचमध्ये वाढवायचं आहे. तर एका स्टिचमध्ये 2 सिंगल खांब. या प्रकारे हा चौथा राऊंड आपण कंप्लीट करूया. चला या प्रकारे आपला चौथा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर एक साखळी, स्टिच मार्कर लावून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला एक सिंगल खांब, पुढच्या ह्याच्यात 2, त्यानंतर 3 सिंगल खांब केल्यानंतर चौथ्या ह्याच्यात वाढवायचे. तर तिथे 2 सिंगल खांब एकाच जागेवरती, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब. चौथ्या ह्याच्यात वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब. चौथ्या ह्याच्यात वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. या प्रकारे आपण हा पण राऊंड कंप्लीट केलेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. त्यानंतर एक साखळी, त्यानंतर हे स्टिच मार्कर लावून घ्यायचे. त्यानंतर बघा एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब, 4 सिंगल खांब. 5व्या ह्याच्यात वाढवायचे. तर तिथे 2 सिंगल खांब एकाच जागेवर, एक सिंगल खांब, 2, 3, 4. 5व्या स्टिचला वाढवायचे. तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करू.
तर बघा या प्रकारे आपला हार पण राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घेऊ. एक साखळी. त्यानंतर बघा एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब, 4 सिंगल खांब, 5 सिंगल खांब. 6व्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब, 1 सिंगल खांब, 2 सिंगल खांब, 3 सिंगल खांब, 4 सिंगल खांब, 5 सिंगल खांब. 6व्या स्टिचला वाढवायचे तर एकाच जागेवरती 2 सिंगल खांब. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करूया आपण. बघा या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. आणि आता आपला शेवटचा राऊंड आहे. तर या राऊंडला आपल्याला प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब करायचं आहे. या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करूया आपण. प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. तर बघा हा लास्टचा राऊंड पण आपला कंप्लीट झालेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून घेऊया. बघा या प्रकारे दिसेल हे. त्यानंतर मागची हे नॉट करून एक्स्ट्राचे ते कट करून घेऊया. त्यानंतर बघा आपण असं हे जॉईन करून घेणार आहेत. तर आपण हे उलटं जॉईन करणार आहेत कारण की वरच्या साईडने आपण फुल लावणार आहेत. तर बघा या प्रकारे तर बघा या प्रकारे इथे स्लिप नॉटने आपण हे जॉईन करून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर शिवू पण शकता ते किंवा या प्रकारे अटॅच करू शकता ते. मी आपण स्लिप नॉटने करून घेते. तर बघा या प्रकारे हा आपला अटॅच झालेला आहे. लास्टला इथे एक साखळी घ्यायची, धागा असा कट करून घ्यायचा आणि हे आहे मी इथेच हॅड करून घ्यायचा एक्स्ट्राचा धागा आहे. तर बघा या प्रकारे हे दिसेल. तर बघा आपण आधी फुलासाठी पानं बनवणार आहे. तर एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं.
त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या वरती, 1 2 बघा, आणि यामध्ये 15 डबल खांब करून घ्यायचे. 2 झाले, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15. बघा 15 खांब झाल्यानंतर हे जे ओढून घ्यायचं धागा एक्स्ट्राचा, त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची या प्रकारे. त्यानंतर एक साखळी घ्यायची, त्यानंतर आपल्याला वरती 7 साखळ्या घ्यायच्यात बघा. 1 2 3 4 5 6 7. एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये सिंगल खांब करायचे, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये पण सिंगल खांब करायचे. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला हाफ खांब करायचं आहे, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये परत एक हाफ खांब करायचा आहे. पुढच्या 2 साखळ्यांमध्ये आपल्याला डबल खांब करायचे आहे, 2 डबल खांब करून घ्यायचे. एक डबल खांब झाला, त्यानंतर 2 डबल खांब बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर आपल्याला 3 खांब सोडून चौथ्या खांबाच्या इथे स्लिप नॉटने स्टिच करायचे बघा. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 बघा. 7 केल्यानंतर एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या साखळीमध्ये आपल्याला परत अजून एक सिंगल खांब, त्यानंतर 2 हाफ खांब, त्यानंतर 2 डबल खांब, त्यानंतर आपल्याला 3 खांब सोडून चौथ्या खांबावरती स्लिप नॉटने बघा या प्रकारे आपले हे पानं दिसतील. तर चला या प्रकारे हा राऊंड कंप्लीट करू. बघा या प्रकारे आपले हे पेटल बनवून झालेले आहे. त्यानंतर लास्टला एक साखळी घेऊन हे कट करून घ्यायचं धागा बघा या प्रकारे दिसेल. एक्स्ट्राचा धागा आहे तो असं बांधून घ्यायचा आहे. आणि असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा या प्रकारे हे बनवून झाल्यानंतर आता आपण हे गुलाबाचं फूल घेतलेलं आहे, याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता ते. त्यानंतर बघा या प्रकारे आपण हे चिटकवून घेणार आहे. तर बघा आपण हे चिटकवून घेणार आहेत आता. तुम्ही पाहिजे तर छोटी छोटी गुलाबाची फुलं पण लावून चिटकवू शकता ते, किंवा असं एक मोठं फूल करून पण चिटकवू शकता ते. याचा गुलाबाच्या फुलाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही बघू शकता ते. त्या प्रकारे हे बनवू शकता ते. खूप सुंदर दिसतं हे.
या प्रकारे चिटकून झालेले. आता आपण याच्यावरती पण हे चिटकवून घेणार आहेत. बघा किती सुंदर दिसते हे. बघा या प्रकारे हे चिटकवून घेतलेले आहे आपण. बघा हे फुल चिटकवून झाल्यानंतर आपण हे रिबीन घेणार आहेत. बघा या प्रकारे त्यानंतर बघा इथं अशी बांधून घेणार आहेत हे. बघा या प्रकारे ते बांधून घेतलेले आहे. बघा या प्रकारे हे असं चिटकवून घ्यायचे आहे. बघा या प्रकारे आपण हे चिटकून घेतलेलं आहे. बघा किती सुंदर दिसते. बघा हे चिटकून झाल्यानंतर किती सुंदर दिसतं हे आपलं बुके. त्यानंतर बघा इथे असं तुम्ही कोणत्या पण प्रकारची रिंग लावू शकता. ते बघा किती सुंदर दिसते हे. बघा या प्रकारे. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.